ठाण्यामध्ये सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलेले आहे। गॅस एजन्सीवर लक्ष ठेवण्यासाठी शिधावाटप विभागाकडून 72 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करणार। निरीक्षक एजन्सीना भेट देऊन सिलेंडरचा साठा आणि विक्रीची पाहणी करणार। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गणेश, वृषाली, पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून सिलेंडर जो गॅस सिलेंडर जो आहे तो व्यावसायिकांना मिळत नाही। मात्र घरगुती गॅस व्यवस्थित सुरळीत देताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र अशातच आता जिल्हा प्रशासन अन्न पुरवठा व नियंत्रण कक्षाकडून आता माहिती मिळते की मोठ्या प्रमाणात जो काळा बाजार सुरू आहे त्यावरती आता करडी नजर प्रशासनाकडून असणाऱ्या विविध ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पथकं देखील निर्माण केलेली आहेत। ज्या ठिकाणी काळा बाजार असेल त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये अनेक जे गाड्या जे ते अपलोड आणि अनलोड होत असतात। मात्र याच ठिकाणी आता प्रशासनाची देखील करडी नजर असेल। प्रत्येक जण त्या एजन्सीच्या ठिकाणी किती माल पुरवठा विकला गेला आहे, तसेच किती पुरवठा शिल्लक राहिलेला आहे आणि किती आवश्यक आहे या सर्वांची नोंद जी आहे ती घेतली जाणार आहे। पाहिलं तर अनेक ज्या एजन्सी आहेत त्या एजन्सीकडे याचा डाटा जो आहे तो उपलब्ध असणार आहे आणि त्याच एजन्सीकडनं सर्व डाटा हा कलेक्ट केला जाणार आहे। त्यामुळे पाहिलं तर ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी जे घरगुती गॅस आहे ते नियमित मिळत असल्याची माहिती मिळते। मात्र दुसरीकडे जे अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत ते आता 30% जे ते बंद पडलेले आहेत। मात्र अशांना गॅस पुरवठा होत नसल्या कारणास्तव कुठेतरी ब्लॅकने जे आहे ते काळा बाजार सुरू आहे गॅस सिलेंडर देण्याचं। मात्र अशातच आता जर असे काळा बाजार जर आढळले तर नक्कीच त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश जे प्रशासनाने दिलेले आहेत। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता अशांवरती करडी नजर जी आहे ते प्रशासनाची असणार आहे। धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।